बॉडमास आपण जे शिकलो त्या बॉडमास नंतर तुम्हाला लोकांना जो काही पुढचा प्रकार असतो सहरूप द्यावरचा, त्यामध्ये सूत्रांवर आधारित जे काही गणित असतात ते आपण पाहणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला लोकांना पहिल्यांदा आपण कुठली बेसिक सूत्र आपल्याला आली पाहिजेत, तर त्या सूत्रांमध्ये आपण मी तुम्हाला काही त्यात पार्ट करून देईल. तर त्यामध्ये आपला जो काही पहिल्यांदा आपल्याला इनिशियल लेवलला कुठली सूत्र आली पाहिजे आपण ती बघूया. तर सगळ्यात प्रथम तुम्ही लोक हे सगळ्या गोष्टी नोट करून घ्या की महत्त्वाची सूत्रे कोणती, जी सूत्र आपल्याला ह्याच्यामध्ये स्टडी करायची. ठीक आहे. सो आता ही सूत्र शिकताना साधी सरळ गोष्ट, सगळ्यात पहिलं जे काही बेसिक सूत्र असतं आपलं, जनरली कुठल्याही शालेय पुस्तकात तुम्ही ते सूत्र पाहताच, एकदम बेसिक गोष्ट असेल ते म्हणजे काय, हे पण समजा तुम्हाला म्हटलं गेलं a + b आणि इथे कंसाचा वर्ग दिला. ठीक आहे. तर अतिशय सिंपल गोष्ट आहे, याचा प्रूफ सुद्धा दाखवला तर काही हरकत नाहीये, परंतु आपण याचं डायरेक्ट सूत्र पाठ केलं तर सगळ्यात बेस्ट, अतिशय उत्तम. म्हणजे कसं, जर a + b कंसाचा वर्ग असं म्हटलं म्हणजे पहिलं पद आणि दुसरं पद यांच्या बेरजेची तुम्हाला लोकांना त्याचा वर्ग तुम्हाला करायचा आहे. मग यामध्ये काय करतात, साधं सरळ, याच्यामध्ये a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग, हे सगळ्या जनरल सूत्र आपण ज्याने सुरुवात करतो आपण या चॅप्टरची. ठीक आहे. हे सगळं जनरल सूत्र असेल आपलं. मग हे कसं आलं, काय आलं नेमकं, त्यामागे काहीतरी त्याला एक फंडा असेल. तो म्हणजे कसा बघा, आता लक्षात घ्या. जर तुम्हाला म्हटलं मी a + b चा वर्ग आहे, तर a + b चा वर्ग म्हणजे काय, a + b गुणिले परत काय बाबांनो a + b. ठीक आहे. मग नेमका अक्षरांचा गुणाकार कसा करतात याचं आपण एक थोडंसं त्याचं काही झलक आपण पाठीमागच्या कुठेतरी एका चॅप्टरमध्ये पाहिली होती, अपूर्णांकाच्या एंडिंगला. बरं लक्षात घ्या. ज्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी a आणि कंसामध्ये तुम्हाला b + c चा गुणाकार करून दाखवला होता, तर आपण तसंच काहीतरी शिकूया. या ठिकाणी हे ब्रॅकेट कसं ओपन करायचं. ठीक आहे. मग नेमकं हे ब्रॅकेट ओपन करताना काय करतात, तर पहिल्यांदा ह्या ए ने इकडच्या ह्या भागामध्ये, लक्षात घ्या, इकडच्या ह्या ए ने पहिल्यांदा आपण ह्या ए ला गुंतो, परत ह्याच ए ने आपण नंतर ह्या बी ला गुंतो. ठीक आहे. मग ह्या ए ने जेव्हा आपण ए ला गुंतो तर ए गुणिले ए म्हणजे ए चा वर्ग बनतं. ठीक आहे. जेव्हा आपण त्या ए ने त्या बी ला गुंतो तेव्हा ते ए गुणिले बी म्हणजे काय बनतं, ते ए बी बनतं. आणि आता हे सगळं पॉझिटिव्ह मध्येच आहे. ए ने ए ला गुणलं, दोघं पॉझिटिव्ह, म्हणजे ते चिन्ह द्या नका देऊ, काही फरक पडत नाही, प्लसच येते. ए ने बी ला गुणलं, हे पण पॉझिटिव्ह आणि ते पण पॉझिटिव्ह, इथे प्लस चिन्ह येणार आहे, विषय संपला. नंतर आपण आता जसं तुम्ही ए ने ह्या दोघाला गुणला ना, तसं तुम्ही लोकांनी बी ने पहिल्यांदा ए ला, नंतर बी ने परत बी ला गुणायचं. आता बी ने ए ला गुणलं म्हणजे बी गुणिले ए म्हणजे बी ए, आणि बी ए म्हणजेच काय, ते ए बी. मग ते बी ए ला सरळ करून लिहायचं, अक्षर एबीसीडी नुसार क्रमात लावायचं. मग बी गुणिले ए म्हणजे बी ए म्हणजेच ए बी, मग त्याला लिहायचं प्लस ए बी, इथे कुठे मायनसचा काही पत्ताच नाहीये. आणि परत बी ने बी ला आपण गुणलं तर बी गुणिले बी म्हणजे बी चा वर्ग बनतो, इथे येईल प्लस मध्ये बी चा वर्ग. आणि मग काय होतं मित्रांनो, याच्यामध्ये हा जो ए बी आणि हा परत ए बी दिसतो तुम्हाला लोकांना, हा ए बी अधिक ए बी काय बनतो, 2ab बनतो. मग सूत्र काय बनतं, ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. पण एवढं सगळं तुम्हाला लोकांना असं काही लक्षात ठेवायची गरज आहे का, तर अजिबात नाहीये. जस्ट एक तुम्हाला लोकांना माहिती असावं म्हणून मी सांगितलंय. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे सूत्र क्रमांक 1 जे तुम्हाला सांगितलं ते काय, की a + b कंसाचा वर्ग, याचा अर्थ, याचं एक्सपान्शन काय होतं, a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. मग ते कसं आलं, काय आलं, याच्याही सध्या आपल्याला काही घेणं देणं नाही, कारण गणित सोडवताना आपल्याला फक्त हे बेसिक सूत्र वापरायचं, याचा प्रूफ वापरायची काही गरज नाही आपल्याला. मग आपण ह्या बेसिक सूत्रानुसारच आपण जाणार, हे लक्षात घ्या. मग ह्याच ठिकाणी समजा मित्रांनो मायनस असतं, म्हणजे मायनस म्हणजे कसं, इथे समजा मध्ये मायनस घेतला म्हणजे कुठे कुठे बघा, आता या ठिकाणी आणि या ठिकाणी समजा मायनस आला. उदाहरणार्थ इथे घेतला a - b, इथे घेतला a - b, म्हणजे a - b चा वर्ग आपण करतोय समजा. तर समजा a ने a ला गुणलं, a चा वर्ग बनणार. मग a ने हा b ला गुणलं तर a b बनणार, पण हा प्लस आणि हा मायनस आहे. मग या ठिकाणी काय माहिती का मित्रांनो, या ठिकाणी येणार काय, तो तर मायनस येणार, इथे एक मायनस चिन्ह येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर आता ह्या b ने a ला गुणताना b गुणिले a म्हणजे a bच येणार आहे, परंतु हा मायनस आहे आणि हा प्लस आहे. मग इथे काही बघा, याच्यामध्ये इथं होईल तो मायनस ए बी, इथे येईल मायनस ए बी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मायनस बी ने परत मायनस बी ला गुणलं तर मायनस गुणिले मायनस म्हणजे प्लस होईल, आणि बी गुणिले बी म्हणजे बी चा वर्ग होईल. आणि मग याच्यानंतरची स्टेप काय होईल बघा, ए वर्ग आणि इथं बाजूला म्हटले वजा ए बी, परत वजा ए बी. आता वजा ए बी आणि वजा ए बी काही कट होणार नाही एकमेकांना, ते त्या दोघांची बेरीज होणार आहे उलट. मग आपण काय करू त्यामध्ये, मग दोघांचं सेम सेम पद आहे, दोघांची बेरीज आहे. मग ए बी आणि ए बी किती वेळा आहे, 2 वेळा आहे, म्हणजे 2ab झालं. आणि दोघं निगेटिव्ह म्हणजे आपण इथे मायनस ऑफ करणार. मग काय एक्सपान्शन बनलं, की a - b आणि a - b चा गुणाकार केला, म्हणजेच आपण काय केलं, आपण a - b कंसाचा वर्ग केला होता, लक्षात घ्या. कारण याचा वर्ग म्हणजेच त्याला दोनदा गुणला, आपण हे गुणून दाखवतोय. आणि मग त्याचा गुणाकार म्हणजे आपल्याला काय मिळालं, a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. बस आपल्याला फक्त याच्याशी घेणं देणं पाहिजे, लक्षात घ्या. मग आता हे सगळं काही लिहायची काही गरज नाहीये, आणि तुम्ही लिहू पण नका, या सगळ्या गोष्टी आपल्याला काही गरज नाही त्या गोष्टींची. मग आता आपल्याला काय काय रिक्वायर्ड आहे आपण ते एकदा बघूया. तर आपण आता नंबर 2 टाकूया, सूत्र क्रमांक 2 आपला आता. सो सूत्र क्रमांक 2 मध्ये सगळ्यांनी सरळ 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 लिहून टाका त्यामध्ये, की a - b कंसाचा वर्ग म्हणजे कसं ते बघा. आता सूत्र क्रमांक 2 आपण सेकंड नंबर सूत्रामध्ये आलो, आता त्या सरळ लिहून टाका, की a - b कंसाचा वर्ग, हे सगळं आहे तसं छापायचं.
म्हणजे एक लक्षात ठेवलं की एक पाठ केलं की दुसरं आपोआप येतं. कसं हे आयदर छापायचं बघा ना, एचा वर्ग एचा वर्ग, 2ab ला 2ab, बी वर्गला बी वर्ग, यात कुठलाही बदल नाही, हे सेम टू सेम आहे, यात काय टेन्शनच नाहीये. मग जर इथे प्लस असेल तर आता हे याच्यामध्ये मधलं 2ab वालं जे काही पद आहे ते प्लस मध्ये असतं, आणि जर इथे मायनस आलं तर 2ab वालं पद आहे ना तेवढंच एक पद फक्त मायनस मध्ये जातं, आणि साईडचा जो काही बी वर्ग आहे तो प्लस मध्ये विचारा. म्हणजे दोघांमध्ये फक्त फरक बघा बरं, एवढंसं एक लिटल बिट फरक आहे, प्लसचं फक्त मायनस केले, बाकी सगळं सेम आहे. म्हणजे फक्त 2ab चिन्ह फक्त प्लसचं इथं मायनस झालं कधी, जर a मायनस बीचा वर्ग विचारला तर, हे लक्षात घ्या. सो आता याच्यानंतर एक तिसरं सूत्र याच अनुषंगाने आपण तयार करूया, ते म्हणजे कोणतं बघा, 3 नंबर. व्यवस्थित बघा सगळ्यांनी काय ते. तर त्यात तुम्हाला उलटं विचारलं गेलं, म्हणजे कसं इथं आलं a मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आलं काय बाबांनो a प्लस बी. ठीक आहे, मग म्हणजे तुम्हाला मी सरळ सरळ असं सांगितलंय की ह्या दोघांचा गुणाकार करा. मी काय म्हटलं तुम्हाला लोकांना, या दोघांचा गुणाकार करा. मी तुम्हाला यांचा गुणाकार पहिल्यांदा करून दाखवतो आपल्या आत्ताच्या मेथडनुसार. मग हा गुणाकार जर आपण करत असू तर आपण तो गुणाकार नेमका कसा काय ते एकदा लक्षात द्या सगळ्यांनी. हा गुणाकार करत असताना तर मी काय करणार आहे, थोडंसं व्यवस्थित फक्त लक्षात द्या सगळ्यांनी काय ते. पहिल्यांदा मी ह्या ए ने पहिल्यांदा ह्या ए ला गुणणार आहे, नंतर ह्या ए ने मी परत या बी ला गुणणार आहे. आता एकदम काळजीपूर्वक आपण तो गुणाकार करून दाखवूया. ए ने ए ला गुणलं तर काय बनलं, तर ए चा वर्ग बनला. ठीक आहे, मग नंतर ए ने बी ला गुणलं तर काय बनलं, ते ए बी बनलं. हा ए पॉझिटिव्ह आहे, हा पण बी पॉझिटिव्ह आहे, इथं प्लस ए बी येणार आहे. क्लिअर. नंतर इकडच्या बी ने समजा मी ह्या ए ला गुणलं, नंतर ह्या बी ने आपण परत ह्या बी ला गुणतोय, तर एक एक स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. ए ला गुणलं तर बी गुणिले ए म्हणजे बी ए म्हणजेच ए बी असतं ते. मग आपण इथे लिहिणार ए बी, परंतु चिन्ह बघा काय, हा मायनस मध्ये आणि हा ए प्लस मध्ये, इथं मायनस चिन्ह येणार, हे विसरू नका. आणि मग साईडला हा बी गुणिले बी म्हणजे ते काय येणार आहे, बीचा वर्ग येणार आहे, पण हा मायनस आणि तो प्लस आहे, तर मायनस गुणिले प्लस म्हणजे काय येणार आहे, मायनस येणार आहे. मग आता आपल्या समोर जे काय राहतं त्यात तुम्हाला लोकांना काय कळतं बघा, की याच्यामध्ये सरळ सरळ क्लिअर आहे, एबी आणि एबीची आता काही बेरीज होणार नाहीये. ह्या ए बीला आणि ह्या ए बीला कॅन्सल करावं लागेल, कारण एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे, त्यामुळे ते पद कॅन्सल होणार आहे. आणि उरतं काय शेवटला, इथे राहतो फक्त एचा वर्ग आणि इथे काय राहतो फक्त मायनस बीचा वर्ग. सो हे झालं तुमचं एक नवीन सूत्र तयार. ते कसं तयार केलं एकदा बघून घ्या सगळ्यांनी. ए मायनस बी आणि ए प्लस बीचा जर गुणाकार केला तर ए वर्ग वजा बी वर्ग बनतं. ए प्लस बी आणि ए प्लस बीचा गुणाकार केला म्हणजे ए प्लस बीचा वर्ग केला, ते पहिलं सूत्र बनलंय. ए मायनस बीचा जर वर्ग केला आपण म्हणजे ए मायनस बीला दोनदा गुणलं तर हे बनतंय. म्हणजेच लक्षात घ्या, या ठिकाणी होतं ए प्लस बी गुणिले ए प्लस बी म्हणजे वर्ग होता, इथं होतं ए मायनस बी गुणिले ए मायनस बी, आणि तिसऱ्यात काय होतं ए मायनस बी आणि ए प्लस बी, हे दोघांची चिन्ह मी चेंज करून दिली होती. म्हणजेच काय, इथं झाली चिन्ह बदल. इथं होतं दोन्हीकडे सेम चिन्ह, दोन्हीकडे सेम चिन्ह, इथं चिन्ह बदल झाली. मग चिन्ह बदल झाल्यामुळे ते मधलं पद जे ना एबी एबी ते कॅन्सल होतं आणि जे काय उरतं ते समोर तुमच्या दिसतं. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला काय काय रिक्वायर्ड आहे आपण तेवढंच फक्त लिहूया. हे बाकीचं काय सगळी प्रोसिजर वगैरे काय तुम्ही लिहू नका, तुम्ही फक्त आणि फक्त याचं सूत्र लिहा. मग सूत्र तुम्हाला लोकांना जे काय आता समोर मी लिहून दाखवले तेच, की ए मायनस बी आणि ए प्लस बीचा गुणाकार केल्यावर शेवटला काय मिळतं, ए वर्ग वजा बी वर्ग मिळतं. बस आपल्याला त्याच्याशी घेणं देणं आहे. काय बनतं, ए वर्ग वजा बी वर्ग. बस ही जी पहिली 3 सूत्र आहेत, ही 3 सूत्र सगळ्यांनी आता व्यवस्थित नोट करून घ्या, ध्यानात घ्या. आपण या 3 सूत्रावरती पहिल्यांदा जी काही गणितं आधारित आहेत आपण ती गणितं पाहू. त्याच्यानंतर मग याच्या पुढची जी काही सूत्र असतील, 4थं 5वं 6वं 7वं अशी सगळी सूत्र मी तुम्हाला त्या गणितांच्या आधी सांगत जाईल. जिथं गरज असेल आपण त्या ठिकाणी जाऊ, कारण सगळी सूत्र जर एकत्र केली तर तुम्हाला लोकांना थोडंसं बर्डन येईल आणि असं वाटेल की खूप अवघड दिसतंय. हे इतकं अवघड खरंच नाहीये, कारण ही एवढी सूत्र जी तुम्ही समोर लिहिताय, हे सगळं पाहताय, हे पाठ करायची आवश्यकता पडणार नाही, कारण सूत्र तुमच्या परीक्षेमध्ये त्या प्रश्नामध्ये आपोआप तयार होतं. ते कसं होतं आपण ते एकदा बघूया. पहिली 3 सूत्र नोट करून घ्या. ही 3 सूत्र खूप महत्वाची आहेत, कारण त्यांचा उपयोग कुठे ना कुठेतरी तुम्हाला लोकांना गणितामध्ये होणारच आहे, लक्षात घ्या. सो आता बघूया आपण नेमकं काय ते आता. तर हा जो पहिला प्रश्न आपल्याला विचारला गेलाय ते एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक सगळ्यांनी ऑब्झर्व करा. प्रश्न विचारला तुम्हाला 13 गुणिले 13, साईडला आलाय प्लस, इथे 26 गुणिले 9, इथं अधिक परत 9 गुणिले 9 आलेलं आहे. ठीक आहे, आणि याचं उत्तर काय असेल. आता जनरली आपण असं करू शकतो की सर आम्ही खरं 13 गुणिले 13 केला, 26 गुणिले 9 केला, 9 गुणिले 9 केला. एखाद्या म्हणले सर आम्ही परवाच आता तुम्ही मागे सांगितलं बॉडमास वगैरे सगळं शिकवलं आम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, तर आम्ही बॉडमासनेच गेलो, आम्ही या जोड्या बनवून टाकल्या, ही एक जोडी, ही दुसरी जोडी, तिसरी जोडी, आणि यांची उत्तरं काढली. हरकत नाही, 100% बरोबर आहात तुम्ही लोक, चालतंय. परंतु त्यापेक्षा थोडंसं वेगळं जरा डोकं जर आपण लावलं, काय डोकं लावतोय फक्त बघा. आता याच्यामध्ये आपल्याला जे काही आपल्याला जनरली एक लोकांना सवय असते की बाबा नावं ठेवायची एकमेकाला. म्हणजे नावं ठेवायची म्हणजे काय करायचं, 2च नावं ठेवायची. काय नावं ठेवायची, ए आणि बी. सो ही टेक्निक आपण इथे लावूया की आपण याला नावं ठेवूया गणिताला.
मग नावं ठेवताना नेमकं काय करायचं, तर आता सगळ्यात पहिल्यांदा दोनच नावं ठेवायची. कोणती कोणती? ए आणि बी. सी नाव मध्ये घेऊ नका, कारण तेवढी गरज इथे पडत पण नाही आपल्याला. आणि मग आता ए आणि बी नावं ठेवताना इथं 13-13 दोघं सेम दिसतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे 9-9 दोघं सेम दिसतात. हे लक्षात घ्या, ही सेम सेम पदं कुठे आहेत? इथं 13-13 सेम आहे, इथं 9-9 सेम आहे. आपण एक काम करूया ना, आपण 13 या पदाला, 13 या आकड्याला, या संख्येला आपण ए असं म्हणूया. जर मी 13ला ए असं नाव दिलं तर ह्या पण 13ला मला एच नाव द्यावं लागेल. क्लिअर का? याला ए नाव दिलं, 13 म्हणजे ए, 13 म्हणजे ए. तर आता इथं कुठे 13 काय दिसत नाहीये, मग थोडं थांबू आपण. आता आपण काय करूया, दुसरं एक नाव घेऊ बी वालं. मग आपण त्या जे सेम आहे त्याला नाव द्यायचं. बरं, पहिल्यांदा इथे 9 दिसतोय, इथे पण 9 दिसतोय, आपण याला बी नाव दिलं. आणि याला पण आपण काय केलं, बी नाव दिलं. ठीक आहे. फक्त बघत तर नावं ठेवायची. फक्त आपण 13ला ए नाव दिलं, 13ला ए नाव दिलं, 9ला आपण बी नाव दिलं, 9ला आपण बी नाव दिलं, इथल्या पण 9ला आपण इथे बी नाव देऊ. आणि थोडं एक लक्षात घ्यायचं, एक ऑब्झर्व करायचं की इथं हा 13 जो आहे, ह्या 13ची डबल 26 आहे. हे फक्त लक्षात आलं पाहिजे आपल्याला. परफेक्ट आहे. 13ला डबल केलं तर 26 बनतं. एक तर 13ची डबल इथे असेल किंवा इकडच्या 9ची डबल इथे असेल. इथे कोणीतरी एक पद हे डबल असलंच पाहिजे, त्याशिवाय तो फॉर्म्युला आपला क्रिएट होत नाही, बनत नाही. मग आपल्याला क्लिअर हे सगळं वाढलेलं असतं, फक्त ओळखता आलं पाहिजे. जर 13ला मी डबल केलं तर 13 दुने 26 होतं. मग जर 13ला डबल केलं तर 26 होत असेल, तर आपल्याला ए ला डबल केलं तर एचा वर्ग नाही, तर 2 गुणिले येईल ते, म्हणजे त्याला आपण दुप्पट करतो. लक्षात घ्या. सो इथं 13 दुने 26, तर ए ची डबल केली इथे येईल 2a, इथे येईल 2a. हे लक्षात घ्या. इतकं सिंपल आहे. आणि मग काय करायचं, जे काही चिन्ह दिसत आहेत ते मी तुम्हाला लिहून दाखवतो. इथे गुणिले, इथे प्लस, इथे परत गुणिले, इथे प्लस, इथे परत गुणिले. आणि आता जो काही फॉर्मॅट तयार झाला तो फॉर्मॅट एकदा व्यवस्थित ऑब्झर्व करा. या दोघांची एक जोडी बनवा, इथली एक जोडी बनवा, इथली एक जोडी बनवा. आता आपल्या ओळखीचं सूत्र आपल्या समोर तयार होतं. सूत्र पाठ नसतं करायचं, सूत्र आपोआप तयार होतं परीक्षेमध्ये. म्हणजे कसं ते बघा आता. मग याच्यात काय बनते, ए गुणिले ए म्हणजे ए चा वर्ग. कॉमन सेन्स. आता वर्ग घनामध्ये तुम्हाला काय शिकवलं मी, त्याच संख्येला 2दा गुणलं की त्याचा वर्ग बनतो. बेसिक गोष्ट आहे. त्याच्यानंतर बघा आता अक्षरांचा गुणाकार, 2a गुणिले बी म्हणजे काही जास्त वेगळं होत नाही, इथं फक्त 2ab बनतो. ठीक आहे. प्लस बी गुणिले बी म्हणजे काय, तर बीचा वर्ग. मी काय म्हटलं, सूत्र पाठ करू नका, सूत्र आपोआप तुमच्या समोर येऊन थांबणार आहे. आणि आपल्या समोर सूत्र येऊन थांबलं. आणि हे कुठलं सूत्र आहे, तर हे आपलं आत्ता शिकलेलं पहिलं सूत्र आहे. कोणतं वाला बघून घ्या, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. हे कोण आहे, म्हणजे नेमकं कोणा सूत्र येते, ए प्लस बीच्या वर्गाचं सूत्र आहे. मग आपण काय करायचं, याच्या बदली ह्या दिलेल्या समोरच्या सूत्राच्या बदली आपण डायरेक्ट इथे लिहू शकतो की सर इथे ए प्लस बी कंसाचा वर्ग असं पाहिजे. ए प्लस बी कंसाचा वर्ग असं पाहिजे. मग नेमकं ए आणि बी आपण जी काय नावं ठेवली होती, आता त्यांचा नंबर लागेल. ए आणि बीचा नंबर काय, ए म्हटलं आपण बघून घ्या. आपण ए म्हणजे 13, बरोबर ना, ए 13 आपण ए म्हटलंय, आणि बी म्हणजे काय, ते 9 आहे. मग आपण त्या किमती टाकून देऊ ना याच्यामध्ये. काय करायचं बघ, एवढंच काम करायचं आता, की याच्यामध्ये ए म्हणजे 13 आहे आणि बी म्हणजे 9 आहे, आणि 13 अधिक 9 कंसाचा वर्ग करायचा. मग 13 आणि 9 किती आलं, 13 आणि 9 इथं 22 होतोय. मग 13 आणि 9 22 झाल्यानंतर त्या 22चा तुम्ही जर वर्ग कराल तर ऑलरेडी तुम्हाला लोकांना मी सांगितलं की 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ करा. तशी पीडीएफ पण तुम्हाला लोकांना तिथे अपलोड झालेली असेल, तुम्ही बघू शकता. सो ह्या 22चा जर आपण वर्ग केला असेल, तर पाठ केला असेल, तर डायरेक्ट कळतं, जर उत्तर आहे 484. सो आन्सर इज 484. की त्याला उत्तर 484, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. सो हे जेवढं मी डिटेलमध्ये सांगितलं हे फक्त तुम्हाला लोकांना पहिल्यांदा बेसिकसाठी मी सांगितलंय, बेसिकसाठी सांगितलंय. इथून पुढं जर असा एक्झॅक्ट सेम प्रश्न, हे दोघं डबल, हे दोघं डबल, यांच्यातला कोणीतरी एक जण इथं बरोबर डबल म्हणजे 13 गुणिले 13, इथे 9 गुणिले 9 आला, आणि यांच्यातला एक जण डायरेक्ट आला आणि एक जण असा डबल होऊन आला, तर अशा वेळेला डायरेक्ट काय करायचं, तर आता ऐका, डायरेक्ट काय करायचं, मग एवढं सगळं कुटाणा करत बसायचं नाही. चलो आता डायरेक्ट सोडवायचं कसं ते. तर इथं फक्त बघा, या ठिकाणी इथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक जरी असेल ती तुम्हाला करेक्ट करून दाखवतो. इथं फक्त गुणिले. ठीक आहे. प्रश्न कसा आहे, प्रश्न असा तुम्हाला लोकांना की मास्तर डायरेक्ट 13 गुणिले 13, प्रश्न बघून घ्या सगळ्यांनी, अधिक 26 गुणिले 9 आहे. ठीक आहे. अधिक इथं 9 गुणिले 9 आहे. ठीक आहे. असो, हा डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेला आला, याच्या पुढे तुम्हाला लोकांना क्वेश्चन मार्क आला, तर ते सगळं एबीसीडी सगळं काही लिहित बसू नका, काही गरज नाही. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी कळालं की हे असंच असतं. मग हे असंच असेल ना, तर इकडे हे डबल कोण आहे, 13, त्या 13ला उचला. ठीक आहे. इथे डबल कोण आहे, म्हणजे सेम सेम कोण आहे, इथं 9 दिसतोय, इथं 9 आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी 13ची डबल झालेली 26, 9 इथं सिंगल आलेला, काय टेन्शन नाहीये. म्हणजे हा ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्गवाला फॉर्म्युला आहे, हे आपल्याला आधीच माहित पडलं. मग आपण इथला 13 उचलला, इथला 9 उचलला, फक्त ह्या मधल्या पदाच्या इथलं चिन्ह काय, इथलं चिन्ह काय. ठीक आहे ना, हे चिन्ह काय, ते इथं प्लस आहे, तर प्लस टाकायचा आणि कंसाचा वर्ग करायचा, हे तुमची शॉर्टकट. सो 13 9 22, 22चा वर्ग केला इथं
84 हे तुमचं येईल आन्सर. हे झालं फायनल. अशा प्रकारे परीक्षेत 2 स्टेपमध्ये उत्तर वाइंड अप करून टाका. ठीक आहे, चलो डन. नेक्स्ट, आता पुढचं गणित बघा एक्झॅक्ट त्याच पद्धतीने, परंतु इथे मध्ये मायनस आहे, इथे मध्ये मायनस आहे. आणखीन एक गोष्ट की डबल होताना नेमकं सर एचंच डबल होईल का बीचं डबल होऊ शकतो, मला सांगतो काय काय होऊ शकतं. बरं ऐका, लक्षात घ्या. अशा प्रकारे जर म्हटलं मी एचा वर्ग आला, ठीक आहे, इथं प्लस आला, नीट ऐका फक्त सगळ्यांनी. इथे आपण 2ab म्हणतो आणि अधिक इथं बीचा वर्ग म्हणतो. हे प्लसवालं सूत्र असतं आपलं, ठीक आहे. मायनसवाल्या सूत्रामध्ये काय असतं, एचा वर्ग मायनस 2ab आणि अधिक काय असतं बीचा वर्ग. पहिलं सूत्र कोणाचं आहे, पहिलं सूत्र आहे ए प्लस बी कंसाच्या वर्गाचे. दुसरं कोणाचं आहे, ए मायनस बी कंसाच्या वर्गाचे. ही दोन्ही सूत्र आपण नोट करून घेतलीत, वही चेक करा आपली, ठीक आहे. मग नोट करून आपण जर घेतलं असेल तर याच्यामध्ये साधी सरळ गोष्ट आहे की सर नेमकं एच डबल होतो का, कधी बी डबल झाला तर काय, तर बी डबल झाला काय ना ए डबल झाला काय, दोघातला कोणीतरी एक जण डबल झाला पाहिजे, ठीक आहे, लक्षात घ्या. एक जण काहीतरी डबल झाला पाहिजे. मग आपण याच्यामध्ये इथं कधी ए डबल होतोय कधी बी डबल होतोय. आता समोरचं गणित बघून घ्या. याला जर तुम्ही लोकांनी ए असं म्हटलं, 67ला ए म्हटलं, या 67ला तुम्ही ए म्हटलं, एकदा तुम्हाला परत प्रोसिजरने मी करून दाखवतो, काही विषय नाही. बघा आपण कम्प्लीट याला प्रोसिजरने एकदा करून बघूया, म्हणजे तुम्हाला डाऊट नाही राहणार परत काय ते, ठीक आहे. सो लेट सी काय ते बघा. आता मग हे गणित परत याला तुम्हाला लिहून दाखवतो. ते मध्ये फक्त काही करेक्शन आहे, ते फक्त प्रिंटिंग मिस्टेक आहे, ती काय टेन्शन घेऊ नका त्याचं, ठीक आहे. सो त्याला मी करेक्ट करून ठेवलं ऑलरेडी. 67 इंटू परत 67 मायनस परत 67 आणि परत गुणिले काय ते 28 अधिक 14 गुणिले 14, ठीक आहे. आता आपण काय करूया, याच्यामध्ये आपण काय करूया, अक्षर टाकूया. त्या अक्षर टाकताना आता काय करायचं, नावं ठेवतो ना आपण, त्या प्रकारे आपण नावं ठेवूया, ठीक आहे. हे बघा शॉर्टकटने आपल्याला करता येते, पण आपण मुद्दाम थोडंसं आपण बेसिकने चाललोय, म्हणजे तुमच्या एकदम परफेक्ट ध्यानात येईल ते. मग आपण याला नावं दिली आणि व्ही मध्ये, याला ए म्हटलं, 67ला ए म्हटलं, तर सेम आलं परत त्याला पण एच म्हणायचं. 67ला ए म्हटलं, 67ला ए म्हटलं, इथल्या 67ला आपण एच म्हणूया, ठीक आहे. त्याच्यानंतर आता ते सेम सेम वाल्याकडे जा बरं तुम्ही. 14 त्याला काय म्हटलं, आता आपण त्याला बी म्हणणार आपण. मग याला जर आपण बी म्हटलं तर याला पण बीच म्हणायचं, परंतु एक ध्यानात घ्यायचं, या ठिकाणी 67 याची डबल नाही झालेली, परंतु कुणाच तरी एकाची डबल झालेली पाहिजे. मग डबल कोणाची होते, 14ला 14 सेम आहे आणि त्याची डबल होते इथं. मग 14 दुने 28 ना, तर मग इथे जर 14ला बी म्हटलंय त्याला काय म्हणू आपण, याला 2b म्हणायचं, म्हणजे 2b. एक तर ए ला डबल होऊ द्या, नाही तर बी ला डबल होऊ द्या, काहीतरी एक जण डबल झाला पाहिजे. आणि मग आपली चिन्ह टाकामध्ये, इथे गुणाकारचं गुणाकार, इथलं मायनसचं मायनस, परत गुणाकारचं गुणाकार, ठीक आहे, इथलं प्लसचं प्लस, इथला गुणाकारचा गुणाकार, संपला विषय. आणि मग आता आपण याला करतोय क्लब, म्हणजे कसं, यांची एक जोडी, इथली दुसरी जोडी आणि तिसरी जोडी, यांना आपण मस्तपैकी आपण एकत्र करून लिहू. ए गुणिले ए म्हणजे काय, एचा वर्ग मायनसचं मायनसमध्ये, ठीक आहे, ए गुणिले 2b. आता तुम्ही मला मास्तर त्याला ए टू बी असेल, ए टू बी असं कुठे लिहितात का, किती बेकार दिसते, घाण दिसते किती ते. मग हा फॉर्मॅट काय, हा प्रघात काय लिहिण्याचा, तर जर अक्षर आणि नंबरचा गुणाकार तुम्ही करत असाल तर कधीही पहिल्यांदा नंबर देतो, नंबर आल्यानंतर अक्षरांचा क्रम अल्फाबेटिकली लावायचा, लक्षात घ्या. म्हणजे कसं, हा जो गुणाकार तुम्हाला दाखवलाय तो असा न लिहिता एकदम रॉंग मेथड असं लिहिण्याची, असं कधीच लिहायचं नाही. काय करायचं, ए गुणिले 2b मध्ये जर तुम्ही लोकांनी पाहिलं त्यामध्ये आकडा कोणता आहे 2, तर त्याला आधी लिहितात. मग ए आणि बी मध्ये अल्फाबेटिकली आधी काय येतं, तर ए येतो, तो आधी लिहितात. मग त्यानंतर कोण येतो, बी. ही फक्त एक पद्धत आहे लिहिण्याची गणितामधली, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर ते बी गुणिले बी म्हणजे काय, तर ते बीचा वर्ग. आता याला आपण पाहिलेलं आहे, आत्ताच तुम्हाला लोकांना काय वेळापूर्वी लिहून दाखवलं होतं मी. हा फॉर्म्युला आपला दुसऱ्या नंबरचा फॉर्म्युला आहे, आणि दुसऱ्या नंबरचा फॉर्म्युला कोणता, तर तो मायनसवाला फॉर्म्युला आहे, प्लसवाला नाही आहे का. तर तुम्ही ह्या पदाच्या बाजूचं चिन्ह बघायचं, हे चिन्ह बघायचं, हे चिन्ह अतिशय महत्वाचं आहे मायनसमध्ये. म्हणजे फॉर्म्युला काय बनतो, ए प्लस बी नाही तर ए मायनस बी कंसाचा वर्ग. मग ए मायनस बी जर होत असेल तर आता ए आणि बीच्या रिस्पेक्टिव्ह किमती काय, तर ए ची किंमत आहे 67 आणि बी ची किंमत आहे इथं 14, त्या किमती टाकून द्यायच्या. मग इथे काय आला, इथं 67 आला, इथं मायनस 14 आला आणि कंसाचा वर्ग. आता बघा मस्तपैकी काय, 67 मधून 14 गेले, 7तून 4 गेला, इथं आला 3, त्यानंतर 6तून 1 गेला, इथं आला 5, इथं आला 53. आणि 53चा वर्ग काढण्याची तुम्हाला लोकांना वर्गमूळ घनमूळ मी टेक्निक शिकवली होती. मग ती टेक्निक जर माहित असेल तर ठीक, नसेल माहित तर 53ला 2दा गुणायचं साईडला रफमध्ये, उत्तर काढायचं. टेक्निक काय होती नेमकी ती, तर बघा लक्षात घ्या. सो 53चा वर्ग करताना प्लीज, जर आता पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर मागचा व्हिडिओ एकदा बघून घ्या, वर्ग आणि घनावाला. सो 3चा वर्ग किती, 9, ठीक आहे. मग 5 आणि 3चा गुणाकार करतो आपण, बरोबर. सो इथं 5 त्रिक 15, 15ची डबल केली ती 30 आली, करेक्ट का. आपला जी काय प्रोसिजर आहे आपण त्यानेच चाललोय. सो 5 आणि 3चा गुणाकार करतो आपण, 5 त्रिक 15, 15ची डबल आली 30, 30चा आपण 0 इथे लिहितो आणि इथला हा 3 डोक्यावरती येतो, करेक्ट. मग त्यानंतर अलीकडच्या 5चा आपण वर्ग करतो, तो 5चा वर्ग आला 25, 25 आणि 3 किती आलं, तर त्याला 28. उत्तर येतं आपलं 28. सो 28 पर्यायामध्ये आहे का, तर असलंच पाहिजे, ते पर्याय नंबर 4 मध्ये.
सो हेच तुम्ही डायरेक्ट करू शकता जर तुम्हाला ओळखता आलं की बाबा हे ए मायनस बी कंसाच्या वर्गाचंच गणित आहे. कसं ओळखायचं ते यामध्ये तुम्हाला लोकांना फक्त इथे बघायचं डबल डबल 67 आलाय, इथे 14 आलाय, यातला 67 सेम आहे, 14 डबल आहे, म्हणजे हा तोच फॉर्म्युला आहे. एक तर ए प्लस बीच्या वर्गाचा नाही तर ए मायनस बीच्या वर्गाचा. पण ते कसं ओळखायचं, याचं मधलं चिन्ह फक्त बघायचं. म्हणजे मधलं चिन्ह कोणाचं, जिथे कोणीतरी डबल झालाय ना त्या पदाचं चिन्ह बघायचं, लक्षात घ्या. सो हे क्लिअर आहे सगळ्यांना. आता आपण पुढच्या गणिताला जाऊया. चला नेक्स्ट. आता एकदम व्यवस्थित. आता मी इतकी सगळी प्रोसिजर मगाची सांगण्यापेक्षा डायरेक्ट तुम्हाला लोकांना एकदा फक्त इथेच हेड देऊन टाकतो. हे 2.4 समजा याला ए म्हटलं, याला पण ए म्हटलं, ठीक आहे. फक्त लक्ष द्या, या 2.4 ची म्हणजे 24 दून 48 झाले, ठीक आहे. त्याला नंतर बघू आपण. चला 4.5 याला बी असं नाव देऊ. चला याला बी असं म्हटलं मी, ठीक आहे. मग 4.5 परत 4.5, मग याला बी म्हटलं, याला बी पण बी म्हटलं, याला पण बी म्हणायचं, ठीक आहे. सो सगळ्यांना सुद्धा आपण काय म्हटलं, बी 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 असं नाव दिलं, कारण सगळे सेम आहेत. मग आता हा 24च्या डबल 48, म्हणजे 2.4 ला डबल केलं की 4.8 बनतं, म्हणजे ए ची डबल इथे दिसते. अरे करेक्ट आहे का. हा फॉर्म्युला नेमका आपल्या ओळखीचाच बनतोय. म्हणजे फॉर्म्युला परत काय बनतोय बघा ना, इथं ए गुणिले ए, पण इथं मायनस आहे, इथं 2a गुणिले इथं बी येतोय, आणि इथं प्लस आहे, आणि इथं बी गुणिले बी आहे. बरं, हा फॉर्म्युला आपला पहिलावाला का दुसरावाला, हा दुसरावाला फॉर्म्युला. डायरेक्ट फॉर्म्युला कोणता बनतोय, डायरेक्ट फॉर्म्युला बनतोय की ए मायनस बी कंसाचा वर्ग. मायनस कशामुळं, इथं मध्ये एक पद मायनस मध्ये म्हणून. मग आता आपण जेव्हा याला मायनस करायला जाऊ, आता सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला कन्फ्युजन होणार आहे का, की सर 2.4 हा ए आहे आणि तो 4.5 हा बी आहे. अजिबात घाबरायची गरज नाही, मी तुम्हाला एकदम परफेक्ट क्लिअर करतो. ते आहे ते पहिल्यांदा लिहा, घाबरायची गरज नाही, कारण गणित तशा प्रकारे तुम्हाला दिलेली ज्यामध्ये कुठेतरी कन्फ्युजन होणार, आणि ते तुम्हाला लोकांना बेसिकनेच करायचं आहे. ए ची किंमत 2.4 आहे, चला 2.4 आहे, मायनस बी ची किंमत काय 4.5, ठीक आहे, आणि त्याचा वर्ग करायचा, ठीक आहे. आता आपण जेव्हा मायनस करायला जाऊ तर 100% प्रत्येकाला डाऊट क्रिएट होणार की सर याचं उत्तर निगेटिव्ह होतंय. मान्य, कुठं नाही म्हटलं, उत्तर निगेटिव्हच येणार याचं. परंतु आता तुम्ही एकदा विचार करा, 2.4 मधून 4.5 तर जात नाही, कधीच जात नाही. मग 4.5 मधून 2.4 गेलं, मायनस केलं, तर आपलं उत्तर आलं काय माहितीये का 2.1. पण कशात, मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला, मग मायनस 2.1. परंतु ब्रॅकेटच्या बाहेर इथं स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर, हे विसरायचं नाही. आणि तुम्हाला जेव्हा मी तुम्हाला बेसिक शिकवत होतो दशांश अपूर्णांकात आणि अपूर्णांकात, तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला एकदम क्रिस्टल क्लिअर केल्यात मी. मायनस 2.1 चा स्क्वेअर म्हणजे काय, तर मायनस 2.1 गुणिले परत मायनस 2.1. सो यात तर कोणाला दुमत नसेल, ह्यात तर कोणाला दुमत नसेल. आणि मग जर तुम्ही ह्या दोन निगेटिव्ह संख्यांचा गुणाकार जेव्हा करताय तेव्हा मायनस गुणिले मायनस करताना उत्तर प्लस पाहिजे, कारण उत्तर मायनस किती आहेत, 2 आहेत, उत्तर पॉझिटिव्हच पाहिजे. आणि मग साईडला राहिला गोष्ट 2.1 ची, मग करा ना गुणाकार. 2.1 म्हणजे 21चा वर्ग करून घ्यायचा पहिल्यांदा. 21चा, बरं डायरेक्ट बघा ना, आपण हे सगळं शिकलोय. बरं की तुम्हाला मी पहिल्यांदा एक सांगून घेतो की चला 21चा जर का वर्ग हा 441 येत असेल तर 2.1चा वर्ग करताना आपण 441 मध्ये पॉईंटची शिफ्टिंग कशी करतो, तर पॉईंटच्या पुढे इथं घर किती आहे, पॉईंटच्या पुढे इथे एकच घर आहे, एकाची दुप्पट. वर्ग करताना डबल करायचं घरांना, आणि घन करताना ट्रिपल करायचं. मग इथं पॉईंटच्या पुढे एक घर आहे, तर एकाची डबल केली 2 आलं, इथून फक्त 2 घरं मागे यावं लागेल. 4.41 म्हणजे 2.1 चा स्क्वेअर काय 4.41, म्हणजे याचं उत्तर काय पाहिजे, मायनस गुणिले मायनस तर पहिला प्लस बनणारच आहे, आणि 21चा वर्ग किंवा 2.1 चा वर्ग होणार आहे 4.41. सो आपलं उत्तर असणार आहे असं प्लस 4.41. त्याबद्दल काही निश्चिंत राहा, एकदम बेसिक गोष्ट होती, फक्त मायनसमुळे कन्फ्युजन झालं, पण मजा आली. एकदम सिंपल होतं, बेसिक होतं. आपला ऑप्शन कुठला बघा, सो 4.41 आपला पर्याय क्रमांक 3 आहे. या पद्धतीने करत चला. फक्त हे मायनस प्लस मध्ये घाबरू नका. वर्ग करताना एक आता पाठ करून ठेवा, मायनसवाल्या पदाचा वर्ग करता तर उत्तर कधीही प्लसच येणार आहे, कारण मायनसचा वर्ग करता मी तुम्ही -2 गुणताय, म्हणजे उत्तर पॉझिटिव्हच असणार आहे. बेसिक आहे. चलो नेक्स्ट. आता पुढचा क्वेश्चन एकदम व्यवस्थित सेम त्याच पद्धतीने आपण तसंच बघूया. काय ते नेमकं, नावं ठेवली नाही ठेवली काय फरक पडत नाही, शेवटी होणार तेच. नावं ठेवली, चला आपण याला ए म्हटलं, याला पण ए म्हटलं, त्यानंतर मग आता याला समजा बी म्हटलं आपण, इथं बी आहे, इथे पण बी आहे. आता हा 4.7 4.7 4.7 याला परत बी म्हणून टाका, काही विषय नाही इतका मोठा त्यामध्ये. आणि मग इथं ए ए म्हटलंय, तर याच्यामध्ये हा डबल झालाय बघा ना, 7.3 चे डबल करा, बेत्रिक 6 बेसाती 14 आलं की नाही, म्हणजे हा 2 आहे. इथे गुणाकार, इथे मायनस, इथे गुणाकार, इथे प्लस, इथे गुणाकार. मग मला वाटतं अजून बाकी काय मी सांगण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट क्लिअर झालं. हे सूत्र क्रमांक दुसरं आहे आपलं. मग आता कोणतं सूत्र आपलं ते, हे सूत्र आहे डायरेक्टली ए मायनस बी कंसाच्या वर्गाचं, ठीक
ठीक आहे, जे ऑलरेडी मागच्या 2-3 गणितापासून मी एक्सप्लेन करत आलोय. हे सूत्र तुम्हाला 2दा-3दा मी सांगून झालंय मागापासून. याचं तुम्हाला प्रूफ पण सांगितलं मी. ठीक आहे, आणि a मायनस बी कंसाचा वर्ग जर असेल तर आपण a आणि b कशाला मानलंय? आपण a मानले 7.3 ला. ठीक आहे, मायनस बी कशाला मानले आपण? 4.7 ला. आणि याला आपण आता सोडवायचंय, याचा स्क्वेअर काढायचा. ठीक आहे, सो एकदम बेसिक आहे. काय करा, 7.3 मायनस 4.7 आहे. तुम्ही असं समजा की 73 वरून 47 गेला. काय करायचं? 3तून 7 जात नाही, उसना 13तून 7 गेले 6 आला. ठीक आहे, मग पॉईंट टाकला. 1 तिकडे गेला होता, इथे 6 राहिला. 6तून 4 गेला 2, 2.6. आणि 2.6 चा स्क्वेअर काढताय. आता पहिलं तुम्ही 26चा वर्ग काढून घ्या. 26चा वर्ग काय? पाठ केला असेल सगळ्यांनी तर लिहून दाखवतो तुम्हाला नसेल तर, की 26चा वर्ग येतो 676. 1 ते 30च्या रेंजमध्ये सगळं चाललंय, त्यामुळे इतका काही स्ट्रेस नसेल. आणि नसेलच येत तर 26 गुणिले 26 करायचं साईडला रफमध्ये, त्याचं उत्तर काढायचं. 676 येते. तर जर का याचं उत्तर 676 असं येत असेल तर आता इथं बघायचं, पॉइंटच्या पुढं इथं एकच घर आहे. मग एकाची डबल करायची, एकाची डबल करायची, जे तुम्हाला मी अपूर्णांकात शिकवलंय. सो 2 घरं मागेल फक्त, 1 2 इथं असं आलं. 6.76 तुमचं उत्तर असेल. 6.76. सो पर्याय नंबर हा पहिला असेल आपला. 6.76 या पद्धतीने आलं पाहिजे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता डबल माळ्याचं गणित आलंय. डबल माळ्याचं गणित म्हणजे इतकं काय अवघड नाहीये. तुम्ही नावं वगैरे ठेवण्यापेक्षा डायरेक्टच बघा. आता इथं बघा सगळ्यांनी 19 गुणिले 19. ठीक आहे, 21 गुणिले 21. ठीक आहे, यातला कोणतरी एक जण इथे डबल आहे, यातला एक जण इथे सिंगल आहे डायरेक्टली. ठीक आहे, नंतर 41 गुणिले 41 आहे, इथे 21 गुणिले 21 आहे, फिक्स आहे. आणि यातला 41 सेम आहे आणि इथला 21 डबल आहे. एक कोणतरी डबल पाहिजे, फिक्स आहे. मग आता आपण याला एक सेपरेट, म्हणजे आपण याला वरती असं दाखवूया. बघा वरती जो फॉर्म्युला बनणार तो कसा बनणार आहे? 19 गुणिले 19. तुम्ही नावं ठेवत बसू नका, तुमचा वेळ जाईल. आता ती एकच गोष्ट आहे, तुम्ही काय लिहिणार लिहून लिहून, ए गुणिले ए अधिक 2a गुणिले बी, मग परत बी गुणिले बी. याने काय साध्य होणारच नाही. शेवटी तेच किंवा दाखवतो. परत कसं होतं, परत तुम्हाला लोकांना कन्फ्युजन नको, म्हणजे होऊ द्या, जरासा वेळ लागेल पण फायनल आयुष्यभरासाठी कळेल, काय टेन्शन नाही त्यात. चलो ठीक आहे, आता बघूया आपण. लेट सी. इथं मध्ये गुणाकार आहे बरं. ठीक आहे, चलो आता लक्षात घ्या सगळ्यांना. तर काय ते आपण समजा नावं ठेवायला गेलो, आता याच्यामध्ये नावं ठेवू आपण. आता नावं ठेवल्यानंतर काय येते बघा. आता याला ए म्हटलं, याला पण ए म्हटलं, मध्ये गुणिले, इथं प्लस ए. आता ह्या साईडला आलो आपण, ह्याला बी म्हटलं, इथं गुणिले, इथं मध्ये परत बी म्हटलं, इथं प्लस ए. 21 सेम आहे, बी आला, ए ची डबल झाली, इथं 2a आला. का आता काय भेटलं काय नावं ठेवून? काहीच नाही भेटलं ना. आणि काय बनणार शेवटला? इथं सर प्लस वाला फॉर्म्युला इथं वरती येणार, ए प्लस बी कंसाचा वर्ग अप्पर साईडला वरच्या बाजूला, आणि खाली काय इथं मायनस आहे. आता याला कुठं नावं ठेवत बसता, बस करा ते. आता इथं काय येणार ते ए मायनस बी कंसाचा वर्ग. इथं खाली फॉर्म्युला असणार ए मायनस बी कंसाचा वर्ग. पण हे वरचे एबी ह्या अप्परसाठी फक्त अंशासाठी आहे, आणि हे जे एबी ते आपल्या छेदासाठी. लक्षात घ्या, म्हणजे इथं काय कन्फ्युजन नको बरं. परत नाही तिथं बरं घोळ करून ठेवाल परत काय ते. मग आता वरच्या अंशासाठी एबी काय काय आहेत, तिथे नंबर्स वेगळे आहेत एबीचे. इथं नंबर्स काय आहेत? 19 आणि 21 आहे. मग आपण इथं काय करणार? मास्तर इथं 19 अधिक 21 कंसाचा वर्ग. ठीक आहे, आणि भागिले मध्ये छेदामधला एबी किती आहे? 41 आणि 21 आहे. मग इथं काय करायचं? 41 वजा 21 कंसाचा वर्ग. ठीक आहे, आता याला आपण सॉल्व्ह करूया. एकदम निवांत होऊन द्यायचं, काय टेन्शन घ्यायचं नाहीये. वरती 19 आणि 21 ची बेरीज केली आपण, ती आली 40. वरती बनलं 40चा वर्ग भागिले खाली 21 आणि 41 आणि 21 ची वजाबाकी केली, त्याला फक्त आणि फक्त 20. इथे आला 20चा वर्ग. ठीक आहे, आता घाई करू नका, कारण इथे जर घाई केली की सगळं ते झालं गेलं सगळं जाईल ते. मग आता 40चा वर्ग करा, किंवा तुम्ही लोक इथं 40ला 2दा गुणून दाखवा, तुमची मर्जी सगळी. मी तुम्हाला साध्या पद्धतीने सांगतो, 40चा वर्ग न करता मी याला असं लिहू शकतो का बघा, की 40 गुणिले 40. एकदम बेसिक गोष्ट आहे. आणि या 20चा वर्ग न करता मी याला असं लिहू शकतो का, 20 गुणिले 20. ठीक आहे, आणि मग याला सॉल्व्ह करायला अजून सोपं जाईल आपल्याला. किंवा कसंही करा, असं शेवटी एकच गोष्टीत सगळ्या. मग असं केलं सर आम्ही 20 × 20, 20 × 2 = 40, परत 20 × 20 आणि इथे 20 × 2 = 40. उत्तर काय आलं? बे दुने किती आलं शेवटलं उत्तर? 4. आमचं उत्तर 4 येते. करेक्ट, एकदम 4 परफेक्ट आहे, बरोबर आहे. किंवा एखादा म्हणला असं न करता, मास्तर 40चा वर्ग तुम्ही समजा इथं 1600 असा केला, आणि त्या 20चा वर्ग आपण इथे 400 असा केला. ठीक आहे, 2 0 2 0 गेले, 4 × 4 4 × 16, उत्तर 4च येते ना. मग मी काय म्हटलं, तुम्ही कसं बी करा पण उत्तर 4 करा, फक्त गोळा 4ला मारून या. फक्त म्हणजे 4 नंबरला नाही, 4 ह्या ऑप्शनला गोळा मारायचा. 4 हा किती नंबरचा ऑप्शन आहे त्याला गोळा मारायचा. ठीक आहे, सो डन, विषय संपला. कसंही करा, काही विषय नाहीये. थोडंसं आता वेगळ्या प्रकारचं तुम्हाला विचारलंय, काही घाबरू नका.
एकदम बेसिक येते. आता बेसिक कसं आहे काय ते तुम्हाला लोकांना ते क्लिअर करतो. नावं ठेवू आपण. नावं ठेवायची दोनच. कोणती कोणती? ए आणि बी. यापेक्षा वेगळी नावं काय ठेवायची जायचं नाही आतमध्ये. मग आपण नावं ठेवली. एकदा थोडंसं बघा. हा 32842 ठीक आहे. परत 32842 अरे सेम येतो. दोन्ही सेम आहेत. ते पलीकडे गेलात तुम्ही लोक 1715 हे दोघं सेमच आहेत. खाली आलात 32842 परत सेम. 1715 सेम. म्हणजे काही टेन्शनच नाही ना. आपण डायरेक्ट नावं ठेवली. आपण याला नाव दिलं समजा आपण ए, याला पण नाव दिलं ए, याला पण नाव द्यावं लागेल तुम्हाला ए. ठीक आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे तिघं सेम आहेत. याला बी नाव देऊन टाका. याला बी नाव दिलं, याला पण बी नाव दिलं आणि तुम्ही यालाही बी नाव दिलं. आता ठेवले आपण. याला नाव दिलं समजा आपण ए, याला पण नाव दिलं ए, याला पण नाव द्यावं लागेल तुम्हाला ए. ठीक आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे तिघं सेम आहेत. याला बी नाव देऊन टाका. याला बी नाव दिलं, याला पण बी नाव दिलं आणि तुम्ही यालाही बी नाव दिलं. आता कृपा करून त्यातली चिन्ह काय आहेत ती बघून आपण त्या फॉर्मॅटला आता व्यवस्थितपणे आपण लिहून घेऊ. बघा लक्षात घ्या. ए आणि इथे ए मध्ये इथे गुणाकार आहे. ठीक आहे. नंतर मध्ये इथे मायनस आलाय. परत बी आणि बी मध्ये इथे गुणाकार आहे. ठीक आहे. व्यवस्थित बघा सगळ्यांनी. आणि इथे ए आणि बीच्या मध्ये फक्त इथे एक वजाबाकी. जसं दिसतंय तेच खाली कॉपी पेस्ट करायचं. म्हणजे काय करायचं की सर आता ए गुणिले ए म्हणजे एचा वर्ग कन्फर्म. मध्ये चिन्ह आहे मायनसचं. मग बी गुणिले बी म्हणजे इथे येणार काय तर बीचा वर्ग आणि भागिले मध्ये इथे फक्त ए वजा बी आहे. तर इथे येणार आहे ए वजा बी. ठीक आहे. इक्वल टू. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आपण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊ. फ्लॅशबॅकमध्ये म्हणजे आपण त्या पहिल्या पानावर जाऊ ज्या ठिकाणी तुम्हाला मी सूत्र शिकवली. त्यात तुम्हाला मी 3 सूत्र लिहून घ्या म्हटलं होतं. ती 3 सूत्र बघा. तुम्ही कृपा करून ह्या तिसऱ्या सूत्रांवरती सगळ्यांनी फोकस करा. तिसरं सूत्र तर बघा काय दिले सूत्र. ए मायनस बी आणि ए प्लस बीचा जर गुणाकार केला तर ए वर्ग वजा बी वर्ग असं तयार होतं. म्हणजे ह्याला जर उलटं लिहिलं आपण तर म्हणजे उलटं म्हणजे काय हेच तुम्हाला उलटं सांगितलं की ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे काय ए मायनस बी ए प्लस बी. एकच गोष्ट आहे. मग तुम्ही पुस्तकात गेला तर पुस्तकात तुम्हाला तसं दिलेलं असेल आणि मी तुम्हाला लिहून देताना समजून सांगताना ते तुम्हाला स्पष्ट करून दिलं होतं बरोबर. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये हे सूत्र काय ते गंगाधरी शक्तिमान आहे. हेच समजा तुम्हाला सूत्र मी समजा फिरवून दिलं. हे तुम्हाला असं म्हटलं की चला ए वर्ग वजा बी वर्गचं एक्सपान्शन काय होतं तर काय होतं हेच होतं ना. कारण याचंच ते बनतं तर त्याचं हे बनणार आहे. दिस इज रिव्हर्सिबल. ठीक आहे. म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे काय की ए वजा बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय तर ए अधिक बी. बस इतकंच करायचं आपल्याला. बाकी काही नाही करायचं. आणि मग आता आपण काय करणार हे जे सूत्र आहे ते आपण आताच्या आपल्या गणितामध्ये परत जाऊ. बॅक टू द पॉइंट. आणि त्यामध्ये आपण ते सूत्र ठेवून देऊया. कशामध्ये हे बघा याच्यामध्ये मध्ये सूत्र तुम्हाला लोकांना सांगतो. हे बघा इथं काय ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजेच काय म्हणजेच पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए वजा बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए अधिक बी. एखादा म्हणला नाही मास्तर आम्ही पहिल्या ब्रॅकेटमध्ये प्लस घेतलं तर ठीक आहे तुम्ही दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पण मायनस घ्या. पण कारण दोन्हीकडे सेम घेता येत नाही तुम्हाला कारण हा फॉर्म्युला वेगळा आहे. ठीक आहे. एक मायनस घेतलं की एक प्लस घ्या. पहिलं प्लस घेतलं की दुसरं मायनस घ्या. आणि भागिलेमध्ये तुमच्या समोर इथे काय दिसतंय ए मायनस बी एकटा दिसतोय बिचारा असा ए मायनस बी. मग आता तुम्ही ठरवायचं याच्यामध्ये काहीतरी कॅन्सल होणार आहे. कॅन्सल काय होणार आहे सगळ्यांना समोर दिसतंय. वरती आणि खाली कुठलं पद सेम आहे सेम टू सेम ते कॅन्सल होणार आहे. मग ते कॅन्सल करून टाकतो मी. बघा आता हे वाला जे पद आहे ए मायनस बी हे ए मायनस बीला होणार कॅन्सल कटअप. ठीक आहे. आणि राहिलं काय फक्त तर राहिलं फक्त आणि फक्त ए प्लस बी. मग आता उत्तर काय ते ए प्लस बी हे उत्तर नाही ना ऑप्शनमध्ये. ऑप्शनमध्ये काहीतरी आकडा दिला एवढा मोठा. मग तेच तर सांगतोय ना आपण काहीतरी मानलं होतं ना. आपण नावं ठेवायची कामं कशाला करतोय. ए आणि बी कशाला मानलं होतं आपण. ए म्हणजे 32842. ए म्हणजे काय ए म्हणजे 32842 आणि बी म्हणजे काय तर बी म्हणजे आपण त्याला म्हटलंय 1715. 1715. आता यांची करायची बेरीज. ती बेरीज तुम्ही लोकांनी आडव्या पद्धतीने करा ना उभ्या पद्धतीने करा कसंही करा काही फरक पडत नाही. इथला 8 इकडचा 2 8 आणि 2 10चा 0 हातचाला 1 मग 5 आणि 4 9 आणि तो 1 10 परत 0 हातचाला 1 मग इकडचा 1 आणि 1 तो 2 8 आणि 2 परत 10चा इथे 0 हातचाला 1 परत इथे 7 आणि 1 तो 8 8 आणि 2 10 त्याचा 1 0 हातचाला 1 तो 1 आणि 1 2 3 आणि 2 किती आलं 5. पण हे जे मी सांगितलं काहींना डायरेक्ट तोंडी जमतं त्याने डायरेक्ट तोंडी करा. तुम्ही सुपरमॅनात गणितातले काही विषय नाही. बाकीच्यांनी आपलं गरीबासारखं असंच करा. उत्तर 50,000 हे फायनल आहे. 50,000 करेक्ट आहे. सो युअर आन्सर इज नंबर 2 पर्याय नंबर 2. क्लिअर. अशा पद्धतीने करायचं जास्त स्ट्रेस घ्यायचा नाहीये. ठीक आहे. चलो सेम टू सेम एसओ प्री 2011. आता फॉर्मॅट तर कळला असेलच सगळ्यांना. ठीक है. फिर से एक बार देखेंगे. चलो कहो दिल से मास्टर फिर से. इधर देखो अभी इथं नाव दिलं आपण ए हे सेम सेम आहे. याला पण ए म्हटलं काही विषय नाहीये. परत साईडला आलो हे दोघं सेम सेम आहेत. नाव द्या त्याला त्याला ह्याला बी म्हटलं याला पण बी म्हटलं. ठीक आहे. मग आता हेच 69842 69842 खाली परत आहे. परत त्याला ए नाव द्या.
नावं ठेवायला काय जाते आपल्याला, ठीक आहे. इथे परत हे 3015 3015 3015 बी बी, याला पण बी म्हणा, ठीक आहे. मध्ये गुणाकार आहे, इथे मध्ये मायनस आहे, इथे मध्ये गुणाकार आहे, इथे मध्ये मायनस आहे. मी परत एकदा सांगतोय, तुम्ही एवढं करायची गरज नाही, एकदा कळलं ना काय करायचंय ते डायरेक्ट ती शेवटची स्टेप लिहून टाकायची, काय राहणार शिल्लक. पण स्टील जास्त घाई नको, ठीक आहे. काय राहिलं एकदा बघा सगळ्यांनी. इथं ए गुणिले ए म्हणजे ए चा वर्ग आहे, मध्ये चिन्ह आहे मायनस. बी गुणिले बी म्हणजे बी चा वर्ग आहे, ठीक आहे, भागिले इथं आलं खाली ए मायनस बी, ए मायनस बी, ठीक आहे. थोडंसं मागचं गणितात झलक मारा सगळ्यांनी. अरे येतो सेम आहे, ए वर्ग वजा बी वर्ग भागिले ए वजा बी. आणि आता पण काय आलं, तेच आलं, एक्झॅक्ट तेच आहे. आणि आपल्याला माहिती आहे बाबा पुढे काय होणार आहे, तर याचं सूत्र मी लावणार, काय करणार, दोन ब्रॅकेट टाकणार, पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. आणि भागिलेमध्ये काय, तर भागिलेमध्ये ह्याचं कुठलं सूत्रच नाही, बिचारी एकटच आहे, ए मायनस बी एकच पद येते. मग याला डायरेक्ट लिहून टाकायचं की सर इथं ए मायनस बी, फक्त ब्रॅकेट का टाकतो, जरा बरं वाटतं बघायला ते ब्रॅकेट टाकलं की, ठीक आहे. चला मग आता काय उडणार आहे, कॅन्सल, काय हे दोघं एकमेकाला कॅन्सल. आणि शेवटला उत्तर काय राहिलं आपलं, उत्तर राहिलं फक्त आणि फक्त ए प्लस बी हे वालं. त्याच्यामध्ये टाकायच्या किमती, ए ची किंमत काय तर 69842, ए ची किंमत काय तर 69842 अधिक बी ची किंमत काय तर 3015, इथं आपण किंमत टाकली 30158. आणि मग आपण या दोघांची समजा केली ऍडिशन, तर याचं उत्तर तुम्ही लोक फटाफट काढून घ्या, व्हिडिओ पॉज करा, याचं उत्तर ऍडिशन करून घ्या. डायरेक्ट तोंडी मी उत्तर काढून घेतो, जो उत्तर चला ते ऍड केलं, इथं 69 30 ते 99 पुढचा ऍड केला, इथं उत्तर येईल 1,00,000. चलो 1,00,000 1,00,000 1,00,000 फायनल, कन्फर्म कन्फर्म कन्फर्म, डन. 1,00,000 उत्तर येतं आपलं. सो आपलं उत्तर पाहिजे 1,00,000, 1,00,000 असेल पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने आपलं आन्सर आलं. सिंपल गोष्ट होती, बेसिक गोष्ट होती, ठीक है. चलो डन. नेक्स्ट नया है, वह ये नया है, इसके पहले तुमको कुछ तो बेसिक मेरे को बताना पड़ेगा, और जो बेसिक है उसका भी बारी आ गया. चलो देखो अभी क्या होगा बेसिक में. अभी हे झालं ना आता आपलं. हां, आपण 3 सूत्र शिकलो पहिल्यांदा. ए प्लस बी कंसाचा वर्ग म्हणजे ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. दुसरं सूत्र आपण शिकलो ए वजा बी कंसाचा वर्ग, ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग, ठीक आहे. त्यानंतर तिसरं सूत्र आपण शिकलो ए वर्ग वजा बी वर्गचं एक्सपान्शन बनतं ए वजा बी आणि ए अधिक बी. हे 3 सूत्र झाल्याच्या नंतर अजून आता चौथा आणि 5वं सूत्र आपण शिकतोय, ते कोणतं ते बघा सगळ्यांनी आता. सो आता एक चौथं सूत्र प्लीज व्यवस्थित बघून घ्या सगळ्यांनी. सूत्र थोडंसं विचित्र आहे, मी तुम्हाला लक्षात ठेवायची ट्रिक सांगेल, त्याचा प्रूफ सुद्धा आहे आपल्याकडं, परंतु सूत्र लक्षात ठेवलं तरी बस आहे. मी तुम्हाला हे सांगतो, सूत्र नाही पाठ केलं तरी काही फरक पडत नाही आपल्याला. याचं कारण तुम्हाला पुढच्या गणितात एक्सप्लेन करतो, ठीक आहे. पहिलं सूत्र तर बघू आपण काय. सूत्र काय बघा आता. सूत्र असे की तुम्हाला असं म्हटलं गेलं ए चा घन अधिक बी चा घन, याचं एक्सपान्शन काय ए चा घन अधिक बी चा घन. आणि दुसरं सूत्र तुम्हाला आलं असंच सेम ए चा घन वजा बी चा घन. जर तुम्हाला चौथं सूत्र आलं तर तुम्हाला 5वं सूत्र आपोआप येणार आहे. चौथं आलं तर 5वं येणार आहे, कारण त्या चौथ्यावरती 5वं डिपेंड आहे. चिन्ह फक्त बदलायचे, ठीक आहे. आता बघू आपण काय ते. तर लक्षात ठेवायची ट्रिक तुम्हाला सांगतो. याचं जे काय एक्सपान्शन येतं ते तर 2 ब्रॅकेटमध्ये, एक 2 लोकांचं ब्रॅकेट आणि एक थोडंसं मोठं 3 लोकांचं ब्रॅकेट. इथं 2 पदं असतील, तिकडे 3 पदं असतील, ठीक आहे. इथं पण तसं सेम, इथं 2 लोकांचं ब्रॅकेट आणि या साईडला इथं 3 लोकांचं ब्रॅकेट, ठीक आहे. इथं 2 पदं असतील, इकडे 3 पदं असतील, ठीक आहे. आपण बघूया नेमकं कसं काय त्यात. ऐका, लक्षात ठेवायची ट्रिक आता काय ते. इथं ए घन अधिक बी घन, ठीक आहे. मग आपण काय करायचं, याच्यातलं इथं लक्षात घ्या डायरेक्ट ए प्लस बी लिहून घ्यायचं. ए घन अधिक बी घन आहे, इथे लिहायचा ए प्लस बी, ठीक आहे. इथे दिले ए घन वजा बी घन, इथे काय लिहायचं माहितीये का, इथे लिहायचं ए मायनस बी. चला प्रथमतः हे तर लक्षात आलं, म्हणजे सेमच आहे, दोन्ही सेमच आहे, फक्त इथे ए प्लस बी इथे ए प्लस बी आहे. ए मायनस बीचं इथे ए मायनस बी आलंय. आणि मग आता पलीकडे इथं लक्षात द्या सगळ्यांनी काय होते नेमकं आता पुढे काय. तर इथं पहिल्या पदाचा वर्ग, इथं पहिलं पद ए दुसरं पद बी आहे, पहिल्या पदाचा वर्ग घ्यायचा म्हणजे ए चा वर्ग घ्यायचा, मग दोन्ही पदांचा गुणाकार घ्यायचा म्हणजे ए गुणिले बी म्हणजे ए बी, मग दुसऱ्या पदाचा वर्ग घ्यायचा बी वर्ग. इथे 2ab वगैरे हा प्रकार नाहीये ह्या सूत्रामध्ये. असंच सेम नीट ऐका सगळ्यांनी काय केलं बघा. पहिल्या पदाचा वर्ग क्लिअर, त्यानंतर दोन्ही पदांचा गुणाकार ए आणि बी चा गुणाकार, मग दुसऱ्या पदाचा वर्ग. हे एक्झॅक्ट इथे कॉपी करतो मी, परत लक्षात घ्या. ए चा वर्ग परत इथे दोघांचा गुणाकार म्हणजे ए बी आणि बी चा वर्ग. आतापर्यंत सगळं सेमच चाललंय बघा, ऍज इट इज आहे सेम. कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट. पाठ काय करता लक्षात ठेवा ना, सेम तर लिहायचंय, दुसरं काय करायचंय. इथे तरी कुठे काय वेगळं केलंय, सेम तर लिहिले.
इथे ए ला ए बी ला बी, इथं प्लसला प्लस आहे, इथं मायनसला मायनस आहे. काय केलं काय नेमकं वेगळं? नया काय केस मी वहीच. मग आता काय करायचं वेगळं काय? आता ह्यात काहीतरी वेगळं पण पाहिजे. इथं जेव्हा प्लस असेल, इथं जेव्हा प्लस असेल तेव्हा इथे मायनस घ्यायचा, इथे जेव्हा मायनस असेल तेव्हा इथं प्लस घ्यायचा. एवढंच लक्षात ठेवा. इथं जेव्हा प्लस असेल तेव्हा हे पद मायनसमध्ये जाईल, आणि इथं जेव्हा मायनस असेल तेव्हा हे पद प्लसमध्ये जाईल, आणि इकडची ही दोन्हीकडची जी पद आहेत ती प्लस प्लस. लक्षात ठेवायला सोपं. आणि मी म्हटलं चला तुम्ही विसरून गेला तरी काही फरक पडत नाही. गणितात हे सूत्र आपल्या समोर आपोआप तयार होतं, जे तुम्हाला लोकांना आयडिया होऊन जाईल अरे हे तेच आहे म्हणून. सगळं बेसिकच येते. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्हाला लोकांना मी 2 सूत्र सांगितलीत. जर हे कळाले नसतील तर मी एकदा रिपीट करतो. सो एक बार रिपीट करेंगे आपण वापस से. चला मी सगळं परत एकदा सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवायची सगळी ट्रिक सांगतो परत काय ते. आपण एक एक सूत्र बघू. आता पहिल्यांदा आपण फक्त पहिल्यावालं सूत्र कसं आलं आपण तेवढं बघूया. याचा प्रूफ म्हणजे काय तर त्या ब्रॅकेटचा गुणाकार केला की ते बरोबर तुम्हाला समोरचं मिळतं. पण एवढा कशाला वेळ घालवता, काय गरज नाही आपल्याला. काय करायचं फक्त बघा. आता पहिल्यांदा डबल ब्रॅकेट टाकायचं. ठीक आहे. वाटलं तर हे पण पुसून टाकतो आपण, सगळं एकत्रच करूया. ठीक आहे. चलो पहिल्यांदा काय करायचं, 2 लोकांचं एक ब्रॅकेट, साईडला 3 लोकांचं एक ब्रॅकेट. एवढं तर माहिती आहे. 23 नंबर लक्षात. 23 2 3, 2 पद इकडं 3 पद तिकडं. मग ए घन अधिक बी घन असेल तर काय करायचं, पहिल्यांदा इथे लिहून टाकायचं इथं ए प्लस बी. आता ह्यात तर काय डाऊट नाही आहे तसं तर छापायचं तिकडं. ठीक आहे. ए प्लस बी. मग इथे काय करायचं, पहिल्या पदाचा वर्ग करायचा. कोणाचा? एचा वर्ग करायचा. बघा लक्षात घ्या, पहिल्या पदाचा वर्ग करायचा. मग दोन्ही पदांचा गुणाकार करायचा. ए आणि बीचा गुणाकार काय तर सरळ लिहायचा तो ए बी. मग दुसऱ्या पदाचा वर्ग करायचा. कोणाचा? बीचा. तर बीचा वर्ग. इथपर्यंत करू शकतो आपण. एवढं तर होईल. पहिल्या पदाचा वर्ग, दोन्ही पदांचा गुणाकार, आणि इथं जर पॉझिटिव्ह असेल प्लस असेल तर इथं फक्त मायनस घ्यायचा आणि इथं नेहमी प्लस घ्यायचा. ठीक आहे. नेहमी प्लस घ्यायचा. संपला विषय. आता आपण इथे येऊया. सेम टू सेम, काहीच फरक नाही. आता बघा, एक 2 लोकांचं ब्रॅकेट असेल आणि एक असेल 3 लोकांचं ब्रॅकेट. ठीक आहे. सुरुवात तर द्यायचं होणार सेम. मग आता ए घन वजा बी घन आहे तर पहिल्यांदा येणार इथे ए वजा बी. ठीक आहे. आणि मग इथे जे बोललो ते तिथे छापणार आपण. कसं? पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे ए चा वर्ग, मग दोन्ही पदांचा गुणाकार म्हणजे ए आणि बी चा गुणाकार म्हणजे ए बी, मग दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे कोणाचा तर बी चा वर्ग. एकदम परफेक्ट आहे. एकदम परफेक्ट आहे. मग काय करायचं, आता इथं मायनस असेल, कुठे इथं मायनस असेल तर इथं प्लस घ्यायचा. इथं प्लसला होता तर इथं काय घेतला मायनस घेतला. तर इथे रिव्हर्स करायचं. इथं मायनस आहे म्हणून इथं काय घ्यायचा प्लस घ्यायचा आणि हे पद नेहमी प्लस घ्यायचं. झालं. आता सूत्रच पाठ झालं. विषयच संपला तिकडं. आणि मग ह्याचा उपयोग कुठे काय करायचं, नेमकं कुठे वापरायचं आपल्याला हे तुम्हाला लोकांना गणितात सांगतोच. तर ते गणित नेमकं आपण कसं येऊ शकतं आपण ते बघूया. तर गणित बघा सगळ्यांनी काय होऊ शकतं परीक्षेमध्ये. मग तुम्हाला लोकांना असं म्हटलं गेलं एखाद्या गणितामध्ये, प्लीज ऐका, की 24 गुणिले 24 गुणिले 24. ठीक आहे. म्हणजे हा एक प्रकारे 24चा घनच आहे ना. तो 24चा घन म्हणजे 24 गुणिले 24 गुणिले 24 वेगळं तर होऊ शकत नाही. मग 24 गुणिले 24 गुणिले 24 केल्यानंतर याच्या बाजूला तुम्हाला मी इथे प्लस दिला, इथे प्लस दिला साईडला. आणि साईडला तुम्हाला लोकांना म्हटलं, इथं तुम्हाला लोकांना म्हणायचं इथे एक 14 गुणिले 14 गुणिले 14 आणि याला भागिले टाकलं. याच्यामध्ये भागिलेमध्ये तुम्हाला म्हटलं गेलं इथं 24 गुणिले 24, इथे मायनस आला, इथे आला 24 गुणिले 14, इथे प्लस आलं, इथे आला 14 गुणिले 14 आणि प्रश्न विचारला याचं उत्तर काय. याचं उत्तर काय, त्याचं उत्तर काढण्यासाठी फक्त 2 सेकंद लागतात. कारण हे गणित खूप सोपं आहे. कारण याला शॉर्टकट इतकी क्लास आहे, इतकं बेसिक आहे. एवढं सगळं मी तुम्हाला लोकांना जे सगळं पुराण सांगितलं याचा तुम्हाला प्रूफ जरी दाखवला असता तरी सगळं व्यर्थ गेलं असतं. त्याच्या मागे कारण असं आहे, कारण याचं उत्तर काय माहिती आहे का, याचं उत्तर आहे इकडचा 24 उचलायचा, इकडचा 14 उचलायचा, यांच्यामध्ये चिन्ह काय प्लस ते लिहायचं आणि उत्तर येतं याचं 38. याचं उत्तर 38. एवढाच वेळ लागतो. म्हणजे याला उत्तराला फक्त 2 सेकंद लागतात. ह्या संख्येचा आणि त्या संख्येची फक्त काय करायची ॲडिशन करायची, जर मध्ये प्लस असेल तर, आणि जर मायनस असेल तर इथं मायनस करायचं. ठीक आहे. मग असं का तर आपण ते बघूया कशामुळं. सो लेट सी कशामुळं काय ते. चलो डन डना डन. आता याच्यामध्ये पहिल्यांदा नावं द्यायची. नावं देताना काय करायचं, 24 24 24 आपण नावं देतो फक्त 2. कोणती कोणती, ए आणि बी. बरोबर. नावं देताना 24 24 24 इकडे सेम 24 दिसतोय, याला नावं ठेवली. ए म्हटलं, याला पण ए म्हटलं, याला पण ए म्हटलं, जिकडं 24 दिसेल तिकडे ए लिहून टाकायचा. याला पण एच म्हणा, याला पण एच म्हणा, इथं पण एच म्हणा, काय होत नाही, म्हणायला काय जात नाही आपल्याला. ए म्हणून टाकलं. हा जो 14 आहे त्याला बी म्हणून टाकायचा. बी
बी, इथे पण बी, याला पण बी म्हटला, याला पण बी म्हटला, याला पण बी म्हटला. आपण चाललोय बेसिक फॉर्मॅटमध्ये. मी तुम्हाला उत्तर 2 सेकंदात काढायचं सांगितलं, पण स्टील आपण बेसिक ते का 2 सेकंदात कसं का ते चाललंय. मग आपण बघू ना, मध्ये काय गुणाकार, मध्ये गुणाकार, मध्ये प्लस, मध्ये गुणाकार, इथे गुणाकार. ठीक आहे, इथे काय दोघांच्या मध्ये गुणाकार, मध्ये मायनस, गुणाकार, प्लस आणि इथे गुणाकार. आता काय करायचं, ते अक्षरांचं काय होतंय आता आपण त्याच्या पुढली स्टेप तशी बनवूया मस्तपैकी. ए गुणिले ए म्हणजे सरळ सरळ ए चा घन. ठीक आहे, मध्ये चिन्ह प्लस. ठीक आहे, बी गुणिले बी म्हणजे सरळ सरळ इथे बी चा घन. ठीक आहे, भागिले मध्ये व्यवस्थित बघा आता सगळ्यांनी. ए गुणिले ए म्हणजे ए चा वर्ग. ठीक आहे, मध्ये चिन्ह आहे मायनस, इथे मायनस आला. ए गुणिले बी म्हणजे अर्थातच ए बी, दोघांचा गुणाकार आहे तो. ए गुणिले बी म्हणजे ए बी आला, तो 2ab नाही करायचा, ए बी तर ए बीच. ठीक आहे, आणि साईडला प्लस बी गुणिले बी म्हणजे इथे बी चा वर्ग. ठीक आहे, आता तुमचं सूत्रच पाठ नव्हतं. पहिली गोष्ट सूत्र पाठ सोडा, मी तर तुम्हाला लोकांना 2 सेकंदात उत्तर काढायला शिकवलंय, पण तेही तुम्हाला अजून डीपमध्ये घेऊन चाललोय गरज नसताना, तर तेही बघून घ्या. तर ते का कशामुळे बघा. ए घन अधिक बी घन ह्याचं नेमकं सूत्र जर तुम्ही लोक विसरलात तर कमीत कमी फॉर्मॅट तर लक्षात ठेवा की सर याचा फॉर्मॅट आम्हाला माहिती आहे, 1-2 लोकांचं ब्रॅकेट असतं आणि 1-3 लोकांचं ब्रॅकेट असतं. एवढं तर कमीत कमी लक्षात राहील, एवढी तर बुद्धी असते आपल्याला. आणि मग हे जे तुम्हाला दिसतंय हे सगळं आहे तसं कॉपी करा. ए वर्ग जे आहे ते खाली, याचं कुठलं सूत्र बनतंय, हे काय ए वजा बी वर्ग नाही बरं. इथं 2 असाल तर ते बनलं असतं, पण इथे 2 नाहीच आहे. याचं कुठलं सूत्र बनत नाही, आहे तसं राहील आयुष्यभर मरेपर्यंत. ठीक आहे, सो आहे तसं लिहू आपण, ए वर्ग वजा इथे ए बी आणि या साईडला इथं बी वर्ग. ठीक आहे, मग आता हे करत असताना आता जर तुम्ही हे सूत्र विसरला तर काय लक्षात ठेवायचं, बेस्ट वे पहिलं ए घन अधिक बी घनचं पहिल्या ब्रॅकेटमध्ये तर ए अधिक बी होणार, हे तर कधी आयुष्यात विसरू नका कमीत कमी. मग दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येतं हे तुम्ही 100%, 99% लोक तर विसरतात. मग त्याने काय करायचं, इथे जे दिसतंय तेच इकडे छापायचं, इथे जे दिसतंय तेच उचलून तिकडे छापायचं. बघा काय येते, मी तुम्हाला तसं नाही सांगत, मी तुम्हाला सूत्राने सांगतो. मी तुम्हाला शिकवलेलं सूत्र असं आहे, ए प्लस बी लिहिलं ना, मग काय करतो आपण, पहिल्या पदाचा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग, मग दोघांचा गुणाकार, ए गुणिले बी म्हणजे ए बी, मग दुसऱ्या पदाचा वर्ग. हे जे मी शिकवलं ते सांगणार, वेगळं काय असं डायरेक्ट शॉर्टकट पण नाही घेऊन जाणार आहे. मग इथे जर प्लस असेल तर इथे मी मायनस घेतो, आणि इथला हे पद कधीही प्लस असतं असं मी तुम्हाला स्वतः सांगितलंय मागच्या 5-10 मिनिटापूर्वी. ठीक आहे, आता एकदा बघून घ्या, इथलं ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट म्हणजे हे जर तुम्ही लोकांनी ब्रॅकेट टाकून पाहिलं तर हे सेम टू सेम आहे, हे सेम टू सेम आहे. मग हे दोघं जर सेम टू सेम असतील तर एक 100% कुणी कट होण्यापासून तर अडवू शकत नाही, कटच होणार आहे काही झालं तरी. आणि जर काही दोघं कट होणार असतील तर उरलं काय, ए प्लस बी, उरलं काय ए प्लस बी. आणि म्हणून ते तुम्हाला 2 सेकंदाची जी शॉर्टकट सांगितली ती इथे होते अप्लाय. आणि जर काही ते ए प्लस बी राहत असेल मित्रांनो, तर ए प्लस बी म्हणजे ए म्हणजे किती आलाय तो 24, आपण त्याला 24 ला ए म्हटलं होतं, आणि बी किती आला होता तो 14. सो 24 आणि 14 जर आपण ऍड केलं तर आपलं उत्तर येतं 38. ते बऱ्यापैकी आपल्या ध्यानात आलं असेल सगळ्यांच्या. सो अशा प्रकारे एवढं सगळं लिहित बसण्यापेक्षा डायरेक्ट जर तुम्ही 24 आणि इथला 14 38 केला असता तर चांगलीच गोष्ट होती. हा, जर इथे मायनस चिन्ह असतं मध्ये तर आपण 24 वजा 14 केला असता, म्हणजे उत्तराला असं 10. तर आपण ही ट्रिक आपण पुढच्या गणितात अप्लाय करून पाहूया. बाकी नाव बिव तुम्ही ठेवत बसा, काही मला त्याचा काही म्हणजे टेन्शन नाही, त्याचा उपयोग पण होणार नाही आपल्याला. आणि जर तुम्ही तर पाहिलं सर हे तर मग वेगळं दिसतंय, वेगळं नाही तेच आहे, कारण 0.6चा घन म्हणजे तुम्ही ते सगळं लिहित बसलं की गणित मागच्या गणितासारखं दिसेल, पण तसं दिसलं का असं दिसलं का एकच ना. काय 0.6चा घन म्हणजे काय, ते 0.6 गुणिले 0.6 गुणिले 0.6 आहे, आणि 0.7चा घन म्हणजे 0.7 गुणिले 0.7 गुणिले 0.7. पण गरज काय, मी तर काय सांगतो ऐका डायरेक्टली, इथं काय 0.6 मध्ये काय प्लस आहे, इथं काय 0.7 आहे. ठीक आहे, करा ऍडिशन, ऍडिशन करायची. 7 आणि 6 13चा 3, हातचा गेला 1 तो वरती गेला, उत्तर आलं 1.3. आपला आन्सर 1.3 पाहिजे. विषय संपला, तिकडे झालं उत्तर संपलं. 2 सेकंद लागतात फक्त ह्या गणिताला सोडवायसाठी. एवढं मोठं उत्तर आपण काढू शकतो असं. ठीक आहे, सो असंच करायचंय, असंच करायचंय. नावं ठेवायची इच्छा असेल तर ठेवत बसा. काय करणार तुम्ही करून करून, मास्तर इथं ए चा घन ए ना, तर इथं ए चा घन, याला बी म्हटलं आम्ही, बी चा घन 0.6 ला ए म्हटलंय, इथं ए आला, इथं ए चा वर्ग बनला. ठीक आहे, आता 6 आणि 7चा गुणाकार 6 7 45, हा गुणाकार आहे दोघांचा, हा ए बी आहे. ठीक आहे, आणि इथं 0.7 ला बी म्हटलंय, बी चा वर्ग आहे. अबे करून करून काय करणार, हे सगळं लिहिल्यानंतर परत काय बनणार, हेच बनणार ना, परत वेगळं काय बनणार आहे, आणि कट होऊन हे कट होणार, हेच राहणार. काही उपयोगच नाही त्या गोष्टींचा, कशाला करताय त्या गोष्टी. डायरेक्ट पेपरला जर कळतंय की 0.6 अधिक 0.7 करून आमचं उत्तर येतंय, हा अजून एखाद खूप मोठा डाऊट आहे काही लोकांना, तो असा डाऊट आहे.
की तुम्ही चुकलात मास्तर, ते मलाच म्हणतात मी चुकलं म्हणून. 0.6 आणि 0.7ची बेरीज 0.13 पाहिजे. हे लोक आजपर्यंत गणितात नीट कधी पास झाले नाहीत. 0.13 होऊच शकत नाही. याचं कारण सरळ सरळ असं आहे, याच्यामध्ये तुम्ही लोक तेव्हा त्याची बेरीज जेव्हा करताना, ती बेरीज करताना मिस्टेक कुठे होते बघा. आता यांची बेरीज करताना पहिल्यांदा पॉईंटला कोइन्साइड करायचं. हे तुम्हाला मी शिकवलं कुठं, तर दशांश अपूर्णांकात शिकवलं. ह्याच सिरीजमध्ये तुम्ही अपूर्णांकाचा व्हिडिओ एकदा बघा. ठीक आहे. जेव्हा तुम्ही 0.6 आणि 0.7ची बेरीज करता तर 7 आणि 6ची बेरीज 13 येते. तो 13चा 3 तुम्ही इथे लिहिता आणि एक डोक्यावर ठेवता, पॉईंटचा पॉईंट ठेवता आणि 1 आणि यांची बेरीज केली की 1 येते. हा 1.3 पाहिजे, 0.13 नाही पाहिजे. ठीक आहे, तो 1.3 पाहिजे. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. चलो डन. नेक्स्ट सेम 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 कधीचं गणित आहे? STIMS 2011, 8-9 वर्षापूर्वी जुन्या काळातलं गणित आहे. असो, पण गणित चांगलं आहे. काय नाही करायचं, गणित चांगलं नाही, गणित फालतू आहे. इथला 0.5, इथला 0.6 उचला. चला 0.5 मध्ये प्लस आहे, प्लस 0.6 बेरीज करायची. 6 आणि 5 11, हात 6ला 1, 1 आणि इथला 1 आला. 1.1 1.1 आपला आन्सर आहे नंबर 2. 2 सेकंद पण लय झाले. हे तर मी लिहून दाखवते, लिहून पण नाही दाखवायचं परीक्षेत, तोंडीच करून टाकायचं. झालं 2 सेकंदात उत्तर फायनल वाइंड अप. नेक्स्ट. हा जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा आहे. या गणिताचं उत्तर लिटरली 2 सेकंदात निघतंय. पण तुम्हाला गणित फक्त समजून घेता आलं पाहिजे, कारण हे गणित एखाद्या जनरल म्हणजे नॉन सायन्स म्हणण्यापेक्षा ज्याला हा माहितीच नाही प्रकार कसा करायचा आहे, ते सगळेजण 5 मिनिटाचा विचार करणार की नेमकं काय विचारलंय बाबा परीक्षेमध्ये. तर जास्त काही विचार न करता तुम्हाला लोकांना फक्त गणिताचं तुम्हाला फक्त अंदाज सांगतो काय ते. अंदाज बघा. 47/2 आहे. तुम्ही खरंच 2 ने 47ला भाग देऊन टाका. हे फक्त घाबरायला दिलेलं गणित आहे, बाकी काही नाही त्या गणितात, फालतू गणित आहे ते. 47/2 ना तुम्ही खरंच 2 ने भाग द्या. 2 दुने 4 बरोबर. नंतर 7ला भाग देताय, 2 6, 1 राहिला 0.5, 23.5. 23 दुने 46 आणि 0.5 डबल 27 बनलं काय का ऍड होऊन ते 23.5 बनलं ते. परत साईडला काय 23.5, परत गुणिले 94ला 4 ने भाग द्या. तुम्ही खरंच 4 ने भाग द्या. चला 4 1 4, 4 दुने 8. ठीक आहे. 1 राहिला तो 14 बनला. परत इथे 4 त्रिक 12, पॉइंट मग 4 25, 23.5. आता सगळं तेच आहे, गंगाधरी शक्तिमान. तुम्हाला फक्त येड्यात काढलंय. एवढं मोठं गणित दाखवतेत आणि असं म्हणजे भासवतेत की बाबा लय अवघड गणित विचारलंय. सगळ्यात थर्ड क्लास गणित येते, त्या गणितात काहीच नाहीये. हे 23.5 आहे, हे 23.5 आहे, यांचा भागाकार पण 23.5 आहे. आणि मग त्याच्या बाजूला जो काही मायनस दिलाय, अरे बापरे, हे विसरू नका. आतापर्यंतची जी काही मागे आपण गणितं केली त्या सगळ्या तिन्ही गणितांमध्ये बघा, इथं मध्ये तुम्हाला मी प्लस दिला होता. पुढच्या गणितात पण तुम्हाला लोकांनी इथे मध्ये प्लस दिला होता, तुम्ही बेरजा केलात. तिसऱ्या गणितात पण तुम्हाला मध्ये आयोगाने प्लस दिला होता, बेरजा केलात. पण जर का तिथे मायनस दिला तर वजाबाकी करायची, बाकी डोकं लावायचं नाही. मग काय करणार बघा. आता 23.5 याचं आलं, 23.5 आलं, याचा पण 23.5. पहिले त्याला माणसात घेऊन येऊ आपण गणिताला. साईडला मायनस आहे, मग 37/2. चला देऊ आपण भाग. चला 2 1 2 इथे 1 राहिला, इथं 7 2 8 16, 2 5 10, 18.5. मग हा 18.5 तर हा पण 18.5. आता त्याला कुणी अडवू शकत. आणि जर तो आकडा बदलला तर गणित मग ते खूप कॉम्प्लिकेट होऊन बसेल आणि तसं आयोग कधी विचारणार पण नाही, पहिली गोष्ट. ठीक आहे. सो हे पण 18.5 असणार आहे. म्हणजे बघा काय आलं ते 18.5, परत गुणिले इथं 18.5 आणि साईडचा परत तो बिचारा कोण, तो 18.5. आता हे असंच राहणार आहे. मी तर वरती न बघता इथं हातच ठेवून देतो, बघतच नाही. खाली काय असणार माहितीये का, हा इथला 23.5. चला गुणिले परत 23.5. मग इथे मायनस आहे ना, इथे प्लस टाकतात ते लोक. गणित सेट कसं होतं बघा, इथून एक उचलतात, कोण तो 23.5, इथून एक उचलतात, इथून या साईडला कोण तो 18.5 आणि मग मध्ये प्लस, आणि हे इथले दोघं जण उचलतात 18.5 गुणिले 18.5. ठीक आहे, व्हेरीफाय करून घ्या वाटलं तर. ठीक आहे, कसं ते बघा. 47ला 2 ने भाग दिला 23.5, 54ला 4 ने भाग दिला 23.5, मध्ये प्लसचं प्लस, 54ला 4 ने भाग दिला परत 23.5. आणि अजून एक गोष्ट, मग तुम्ही सर डायरेक्ट कसं काय लिहिता? अरे भाऊ, जर मी एकदा इथं 47ला 2 ने भाग दिला तर आयुष्यभर तोच राहणार आहे ना, तो काय बदलणार तर नाही ना. मग इथं जर तुम्ही 47ला 2 ने भाग दिला तर परत देण्या इतके आपण इतके बिंडोक नाहीयेत. डबल कशाला भाग द्यायचा आहे? एकदा दिला तर तोच राहील ना, आयुष्यभर भागतो. मग तू कशाला डबल द्यायचा आहे? तेच सगळं लिहित जायचं आतमध्ये. ठीक आहे. आणि हे जे समोर इतकं मोठं गणित तुम्हाला लोकांना वाढवून ठेवलंय, हे वेगळं काही नसून हे तेच गणित आहे जे तुम्ही मागे केलंय. फक्त मध्ये मायनस चिन्ह हे विसरू नका. आणि मध्ये जर मायनस चिन्ह असेल, चला ना अक्षर टाकले तर काय माहितीये का, ए गुणिले इथं ए आला, इथं बी गुणिले इथं बी आला, याला बी म्हटलं, याला पण बी म्हटलं, याला बी म्हटलं, या साईडला ए आणि ए.
पण मी कशाला सांगतोय स्पष्टीकरण करून, काही गरज नाही ना. आपण डायरेक्ट काय करायचं उत्तर, इथं सगळे एच आहे ना, ए उचलायचा. इथे सगळे बीच आहेत ना, इथे बी उचलून टाकायचा. मध्ये चिन्ह काय मायनस आहे, मायनस आहे. हे तुमची शॉर्टकट आहे. मग तुम्ही शॉर्टकटनंच करायचं नाही, बाकीचे कशाला करायचं, काही गरज नाहीये. मग ए मायनस बी मध्ये ए आणि बीच्या किमती काय आहेत? ए आणि बीच्या किमती, ए ची किंमत आहे 23.5 जी इथे आली ती, आणि बी ची किंमत आहे 18.5. सो आपण इथे लिहून टाकलं 23.5 मायनस 18.5. उत्तर काढायचं, मायनस करायचं, उत्तर येतं 5. आन्सर 5 आहे. 5 ऑप्शन मध्ये आहे का? तर यस, पर्याय क्रमांक 2. थोडं स्पीड जरा खूप जास्त घेतलं होतं मी, याचं कारण याच्या मागे खूप स्लो शिकवलं होतं, कारण तेच डबल रिपीट झालेलं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट पुढचं गणित बघा आता.